पुसला येथील पुनर्वसन भागातील घरात गॅस सिलेंडरचा स्फोट। सुदैवाने जीवितहानी नाही तर काही जखमी। नुकसान भरपाई देण्याची गावकऱ्यांची मागणी। दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे? काळजी करू नका। सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आता वरुडमध्ये प्रथमच रात्रीची चिंता संपली। आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। दिनांक 9 मार्च सकाळच्या सुमारास घडली ही घटना। इकडे आर्थिक नुकसान वेगळं झालं, त्याची भरपाई वेगळी पाहिजे। आणि ह्या जो स्पॉट झाला, ह्या कोण झाला, याची आम्हाला पुरेपूर माहिती पाहिजे। कारण नळीचा प्रॉब्लेम राहिला असता तर समजा इथून वरतून फुटला असता, मांडली जाईल, थेरी मांडली खालून फुटला ना, पण दिसत कसं नाही पण दादा यायला कोणीच मान्य करणार नाही घेतलं ते आसपासचं फुटलं काही सगळं डबल रिटर्न बयान घ्यायला डबल बयान त्यातलं कपाट सुद्धा जायला, त्यातल्या साड्या सुद्धा गेल्या, हा ते पाहिलं ते पाहिलं दिवाण जायला, सगळं गेलं, काहीच नाही राहिलं। देव सुद्धा जाईल। देव जाईल। आता हे नुकसान, ह्या वस्तू वेगळ्या आणि घरातल्या किमती वस्तू वेगळ्या आणि घर जाईल। पहिले सर्टिफाईड होऊ द्या ना। नुकसान आहे हातभर, मला काय येतं? असं करता नको। सर्टिफाईड होऊ द्या इथं। उद्या कारण जाऊन काय तुम्हाला पाहिजे? नुकसान ऑन स्पॉट दिसलाय, तुम्हाला तुम्ही पाहिलंय आणि तात्पुरता कसं काय आता काय करावं ते? गेलेले एक्सपायर झालेले सिलेंडर तुम्ही या वापरायला देता। अरे तुम्ही नवीन सिलेंडर द्या ना, आम्ही पैशासारखे पैसे देतो, सबसिडी तुम्ही देत नाही आणि हे गेलेले सिलेंडर आम्हाला घरात देता। आज जीवितहानी काही कोणाला काही झालं असतं तर याले जिम्मेदार कोण आहे? नमस्कार, आज पुसला गावामध्ये मनोज नारनर यांच्या घरी सिलेंडरचा ब्लास्ट झाला। नळी लिकेज नव्हती। ह्या कंपनी गेलेल्या एक्सपायर झालेले सिलेंडर तुम्ही या वापरायला देता। अरे तुम्ही नवीन सिलेंडर द्या ना, आम्ही पैशासारखे पैसे देतो, सबसिडी तुम्ही देत नाही आणि हे गेलेले सिलेंडर आम्हाला घरात देता। आज जीवितहानी काही कोणाला काही झालं असतं तर याले जिम्मेदार कोण आहे? भारत गॅस सिलेंडर या कंपनीला माझा क्लेम आहे, तुम्ही या घराची भरपाई करून द्या, याले लागते तेवढे पैसे करून द्या लवकर। आणि याच्यापेक्षा जर काही कोणाला काही झालं असतं, आज त्या बाईचे केस पाठीमागून तिच्यावर दुखापत झाली आहे, त्या माणसाला त्याच्यावर दुखापत झाली आहे, त्याला सरकार दवाखान्यामध्ये नेलाय आणि त्यांना लवकरात लवकर पाहिजे ते नुकसान भरपाई झाली पाहिजे। आणि यांना आर्थिक नुकसान पण झालं, याच्या गाद्या सुद्धा जळल्या आहे, त्यांच्या घरातले सोफे सुद्धा जळले आहे आणि सगळ्यांना त्या कंपनीवाल्यांना माझा क्लेम आहे, अरे तुम्ही गेलेले एक्सपायर झालेले हे सिलेंडर कशाला देता? नवीन सिलेंडरची भरती चालू करा आणि नवीन सिलेंडर देणं चालू करा, नाहीतर याच्यापेक्षा महागात पडल्याशिवाय राहणार नाही। आणि या कंपनीला माझा क्लेम आहे आणि तिथं त्या कंपनीच्या जागेवर येऊन त्या ऑफिसमध्ये येऊन आम्ही तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। आणि आज या थोडा दुखापत झाली, उद्या जाऊन जर काही जास्त नुकसान झालं असतं तर आम्ही तुम्हाला सोडलं नसतं। आणि याच्यासाठी लवकरात लवकर तुम्ही जे काही होईल त्यासाठी भरपाई द्यावे, अन्यथा आम्ही पुसला गाव सगळे रहिवासीचे पूर्ण मोहल्ल्यातले लोक तुमच्या कंपनीवर क्लेम करून तिथंच आम्ही बसून अर्धनग्न आंदोलन करू, लक्षात ठेवा। धन्यवाद। हे सिलेंडर दाखवून, नळी कोणतीच लिकेज नव्हती। ऑफिसमध्ये जाऊन त्यांची गॅस निघालेली पूर्ण खाक झालाय। उत्तर द्यायची गरज नाही, खालतून फुटला काय ते खालतून फुटलाय ते कोणी म्हणजे रेग्युलेटर नळीचा फरक नाही आहे, त्याने उत्तर द्यायची काय गरज आहे? बुडातूनच चालू आहे ना? घरात काही शिल्लक राहिलं नाही आहे, पूर्ण दिवाण पहा, इकडे कपाट पहा, इकडे पलंग पहा, हे पेटी सुद्धा सगळं खाक झालाय। याची भरपाई जास्तीत जास्त भेटली पाहिजे, नाहीतर भारत एजन्सीच्या मांगा आम्ही पाठीमागं फिरणार आहे, लक्षात ठेवा। हे पाहू शकता काय हाल करून ठेवलाय घराचं। पूर्ण खाक करून टाकलं।